शाळांमध्ये मुलांना नशाविरोधी प्रतिज्ञा आणि शिक्षकांकडून ड्रग्सचे दुष्परिणाम बाबतीत मार्गदर्शनाबाबतचा उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे। राज्याच्या शिक्षण विभागाकडे तसा प्रस्ताव देखील मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे। हा राज्यासाठी पॅटर्न होऊ शकतो असा विश्वास देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे। नशा विरोधी ड्रग्स विरोधी खूपच युद्ध पातळीवर धाडी असेल, प्रबोधन असेल, ॲक्शन असेल असं आपण सुरू केलं आहे। त्यासाठी एक टास्क फोर्स अपॉइंट केला ज्याची दर सोमवारी बैठक होते आणि ती इतकी रिगरस करायची आहे, दर आठवड्याला करायची आहे की पुढच्या सोमवारी अधिवेशन सुरू होणार असल्यामुळे मी शनिवारी येणार आहे आणि बैठक घेणारच। त्याच्यातून आता बंद असणाऱ्या 135 इंडस्ट्रीना उघडून इन्स्पेक्शन करू द्यावं लागतं आहे, कोणी त्याला विरोध करत नाही आहे। त्यानंतर एक नियम केला होता जो आज मी स्थगिती दिली आहे की प्रत्येक इंडस्ट्रीने चालू असणारे दर महिन्याच्या 5 तारखेला एक प्रतिज्ञापत्र द्यावं की आमच्याकडे ड्रग्स विषयात काही चालत नाही। तर थोडा इंडस्ट्रीने विरोध केला। मी त्यांना असं म्हटलं की ते कर नाही त्याला डर कशाला, मी तर 4 तारखेला देऊन टाकलं असतं, पण तरी थांबवलं कारण त्यांनी टेक्निकल मुद्दा काढला आहे की आमचं ॲग्रीमेंट जे होतं त्याच्यामध्ये कुठे ते वाक्य आहे, अरे हो ते नव्हतं तर उद्या टाकू। मग आम्ही ते स्टेट इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे पाठवलं। पण शाळांमध्ये प्रबोधन होण्याच्या दृष्टीने एक एजन्सी काही गाणी तयार करते, काही पथनाट्य तयार करते, पण रोज प्रार्थनेच्या वेळेला एक शपथ घेतली जावी की बुवा मी नशा करणार नाही आणि नशा विषयामध्ये मला जे जे दिसेल ते मी माझ्या सिनियर्सना म्हणजे माझ्या आईवडिलांना, माझ्या शिक्षकांना अशी एक प्रतिज्ञा तयार करतो आहे। प्रत्येक दिवशी किमान 10 मिनटं ड्रग्सचे दुष्परिणाम यावर एखाद्या शिक्षकाने सेंट्रली हवं तर सगळ्या वर्गामध्ये ऐकू येणारं भाषण करावं। हा थोडा सिलॅबसमधला वाढीव भाग असल्यामुळे आम्ही आजच्या आज राज्याच्या शिक्षण विभागाकडे याचं सँक्शन घ्यायला पाठवलं आहे। मला असं वाटतं की याला कोणी विरोध करणार नाही, किंबहुना हा राज्यभर पॅटर्न तयार होऊ शकतो, कारण शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे याची सगळ्यांना मोठी चिंता आहे। शाळांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू आणि गुटखाही विकता येणार नाही असा कायदा आहे, त्याची अंमलबजावणी नीट होत नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की याची 100% अंमलबजावणी झाली पाहिजे। जसं सांगलीमध्ये शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये इलेक्ट्रॉनिक सिगार सापडली, त्याचा परवाना रद्द करण्याचे आदेश आज मी कमिशनरला दिलेले आहेत। तर असं सगळे मिळून ह्यावर कंट्रोल करून मला खात्री आहे 1 महिना 2 महिने रिगरसली चालू इथलं सगळं गाशा गुंडाळूनच जातील हे सगळे ड्रगवाले, कारण त्याला लक्षात येईल की आणि हे सगळं डायरेक्ट आम्ही मकोकापर्यंत नेणार, सोडणार नाही कोणाला। विटाच्या विषयामध्ये ज्या कारखान्यात सापडले त्या कारखान्याच्या मालकीनबाई या महिला असूनही त्यांना जामीन अद्याप मिळालेला नाही की तुम्हाला माहीत नव्हतं का आतमध्ये काय चाललं आहे, तर इतकं कठोर आपण आहोत।